श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे या वर्षीची शेवटची अमावस्या. या अमावस्येला शनी अमावस्या असं म्हटलं जातं. जी अमावस्या सोमवारच्या दिवशी येते तिला सोमवती अमावस्या म्हटलं जातं आणि जी अमावस्या शनिवारच्या दिवशी येते तिला शनी अमावस्या असं म्हटलं जातं. या अमावस्येला दर्श अमावस्या देखील म्हटलं जातं. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं आणि ही तिथी पितरांना समर्पित मानली जाते. अमावस्या तिथी हा कृष्ण पक्षातील शेवटचा दिवस असून या दिवशी चंद्र आकाशात दिसत नाही, पण यावेळी सूर्यग्रहण अमावस्या तिथीला असून हा दिवसही शनिवार आहे. शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनी अमावस्या किंवा शनिचरी अमावस्या म्हणतात. ही शनिचरी अमावस्या जी आहे तर ती 2025 सालची पहिली अमावस्या आहे. या तिथीला शनिदेवांची पूजा केल्याने शनिदोष, साडेसाती आणि दह्याचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि शनिदेवांच्या आशीर्वादाने जीवनात सुख, शांती, समृद्धी येते. चैत्र महिन्यात येणाऱ्या शनी अमावस्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं, दान करणं, पिंडदान करणं आणि दर्पण केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात. शनिदोष, शनिठैया त्याचबरोबर साडेसाती अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी शनी अमावस्येला खूप महत्त्व असल्याचं सांगितलं जातं. शनिदेव आणि महादेवांची पूजा करून शनी अमावस्येला दान केल्याने अनेक यज्ञांचं बरोबरीचे पुण्य प्राप्त होते. या तिथीला तर्पण आणि श्राद्ध केल्याने पितर देखील प्रसन्न होतात आणि पितृदोषातून देखील मुक्ती मिळते. शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी काळे तीळ, मोहरीचं तेल, उडीद त्याचबरोबर शनीशी संबंधित वस्तूंचे दान करणे आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. तर पहा, या शनी अमावस्येला आपल्याला काही उपाय करायचे आहेत. तर आपल्या मुलांसाठी आपल्याला प्रभावी उपाय करायचा आहे. आपल्या मुलांवरून ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे. अमावस्या तिथी आहे आणि मुलांना भरपूर प्रमाणामध्ये दोष लागलेले असतात. मुलं अचानक अभ्यास करणं बंद करतात किंवा मुलांची प्रगती थांबते. त्यामुळे मुलांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपल्या मुलांवरून ही एक वस्तू तुम्हाला उतरवून टाकायची आहे. कोणती वस्तू आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. कोणत्या पद्धतीने उतरवायची आहे, कोणत्या वेळेत उतरवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, शनिवारी येणारी जी अमावस्या असते तिला शनी अमावस्या असं म्हटलं जातं. तर ही जी तिथी आहे तर ही नेमकी कधी आहे? अमावस्या तिथीची सुरुवात ही 28 मार्च म्हणजे आजच संध्याकाळी 7:55 सुरू होणार आहे आणि ही तिथी जी आहे तर ती 29 मार्च दुपारी 4:27 समाप्त होणार आहे आणि उदय तिथीनुसार शनिवार 29 मार्च रोजी ही तिथी साजरी केली जाणार आहे. म्हणजेच या दिवशीच अमावस्या ही असणार आहे. त्यामुळे आपल्याला जे काही पूजा असतील, काही उपाय असतील तर ते 29 मार्च रोजी करायचे आहेत. 29 मार्चला आपल्याला दिवसभरामध्ये हा जे काही उपाय असतील, पूजा असतील ते करणं जमणार आहे. तर पहा, आपल्या मुलांना, जे मुलं लहान असतात ते खूप चिडचिडेपणा करतात, हट्टीपणा करतात, अशा वेळेस पहा मुलांची नजर ही आपल्याला काढायची असते. मुलांना नजर दोष हा लागलेला असतो. मुलांची नजर जर आपण काढली तर आपल्या मुलांचे जे दोष आहेत तर ते दूर होतात. त्याचबरोबर आपली मुलं मोठी आहेत, अभ्यास करत नाही किंवा शाळेत जात आहेत आणि त्यांना जे काही अभ्यास केलेला आहे तो लक्षात राहत नाही किंवा ते मोठी पदवीधर आहेत परंतु त्यांना नोकरी प्राप्त होत नाही, म्हणावं अशी त्यांना जे काही नोकरी आहे त्याच्यातून जे काही पैसा आहे तो मिळत नाही, लग्नाच्या वयाची मुलं आहेत आणि त्यांचं लग्न हे जुळून येत नाही. त्याचबरोबर काही मुलं ही लग्न झालेली आहेत परंतु त्यांना संतान प्राप्ती होत नाही. अशा बऱ्याचशा समस्या मुलांना ह्या जाणवत असतात आणि प्रत्येक आईवडिलांना असं वाटत असतं की आपली मुलं ही नक्की करिअरमध्ये यश त्यांना मिळावं, ते त्यांच्या पायावरती उभा राहावी, त्यांचं कोणतेही संकट अडचणी त्यांना येऊ नये, त्यांच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदावी, त्यांची भरपूर अशी प्रगती व्हावी असे प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. त्यामुळेच पहा, प्रत्येक आईने
आपल्या मुलांसाठी हा प्रभावी उपाय जो आहे तो मी सांगणार आहे, तर तो करायचा आहे. तर उपाय करण्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, शनिवारी अमावस्या आहे तर त्या दिवशी तुम्हाला ब्रह्ममुहूर्त उठायचं आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करा. नसेल शक्य तर तुम्ही काही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अंघोळही करू शकता. यानंतर स्नान केल्यानंतर तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे. त्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य देऊन झाल्यानंतर देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी पिंपळाच्या झाडाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी हा प्रभावी उपाय करायचा आहे. तर संध्याकाळी कधी करायचा आहे, तर संध्याकाळी तुम्ही अगदी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा प्रभावी उपाय करू शकता. ज्यांना वेळ आहे म्हणजे जे घरीच असतात त्यांनी हा उपाय संध्याकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये जरी केला तरी चालणार आहे. कारण ही जी वेळ आहे तर ती घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करण्याची वेळ आहे. या वेळेमध्ये सकारात्मक लहरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे या वेळेमध्ये हा उपाय करण्यास शक्य असेल तर नक्की ह्या वेळेमध्ये करा. नसेल शक्य तर तुम्ही संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत उपाय कधीही करू शकता. तर उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाची वस्तू लागणार आहे ती म्हणजे तेजपत्ता. त्याला तमालपत्र देखील म्हटलं जातं. आता हा तेजपत्ता तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे. तर हा एक तेजपत्ता घेतल्यानंतर तुम्हाला 2 अखंड लवंगा फुलाच्या घ्यायच्या आहेत आणि त्या तेजपत्त्यावरती तुम्हाला लावायच्या आहेत. यानंतर थोडीशी चिमूटभर तुम्हाला पिवळी मोहरी देखील घ्यायची आहे. यानंतर तुम्हाला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे, ते देखील त्या तेजपत्त्यावरती ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक दालचिनीचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे, तो देखील ठेवायचा आहे. आणि ह्या वस्तू तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत. त्या प्लेटसोबत घेतल्या तरी चालतील. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत मुलांच्या डोक्यांवरून ओवाळायच्या आहेत. म्हणजे ओवाळायच्या कशा ओवाळायच्या, तर ज्या पद्धतीने घड्याळाचा काटा उलटा फिरतो, अँटी क्लॉकवाईज फिरतो, सरळ आपल्याला फिरवायचं नाही तर उलटं फिरवायचं आहे. उलटं 7 वेळा आपल्याला मुलांच्या डोक्यावरून ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर ह्या वस्तू तुम्हाला काय करायच्या आहेत, तर या वस्तूमध्ये तुम्हाला 4 कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि ह्या वस्तू त्या कापराच्या वड्यात टाकून तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत. या वस्तू जेव्हा तुम्ही जाळून टाकता तेव्हा मुलांची जी काही नजर दोष आहे तर तो संपूर्णपणे नष्ट होईल. जेवढ्या वस्तू जळतील तेवढ्या जळू द्यायच्या आणि काही वस्तू शिल्लक राहिल्या तर त्या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत. आता पहा, प्रत्येकाची मुलं ही तिथेच आपल्यापाशीच नसतात. काही मुलं शिकण्यासाठी बाहेर देखील असतात. तर अशा वेळेस हा उपाय कसा करायचा, तर मुलांचा फोटो असेल तर त्या फोटोवरून तुम्हाला ह्या वस्तू अँटी क्लॉकवाईज फिरवायच्या आहेत आणि सांगितल्याप्रमाणे हा उपाय करायचा आहे. आणि किंवा मग मुलांना तुम्ही व्हिडिओ कॉल देखील करू शकता. तर अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. तुमच्या घरामध्ये जर 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या वेगवेगळ्या घ्यायच्या आहेत आणि वेगवेगळ्या तुम्हाला घेऊन जसा उपाय सांगितला आहे त्या पद्धतीने करायचा आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.